जन्माली धन्य म्हणे तुका तिची 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 जन्माली जन्माली तुका तिची जन्माली धन्य हरि रंगी रंगली सर्व भावे हरि रंगी रंगली सर्व भावे धन्य देव धन्य देव गोपाळ धन्य देव धन्य देव गोपाळ हरि रंगी रंगली सर्व भावे धन्य देव गोपाळ धन्य देव रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Hare
धन्यती बोधने बोलू नका हे का शांत बसा पुढे या वाटलं मधली जागा रिकामी झाली पुढे सरका या नाही तो बसा शांत बसा धन्यती बोधने कांबळी काष्टिका मोहरी पावानिका ब्रिदवा की थोडा मोठी साहेब जरा पुढे साऊंड मोकळा ठेवा आवाज येतो इकडे आवाज बॉक्स मध्ये द्या थोडा इको पण द्या नॉर्मल आवाज बसलेला आहे माझा धन्यती बोधने कांबळी काष्टिका मोहरी पावानिका ब्रिदवा की धन्यते गोकुळ धन्यते गोपाळ नरनारी सकळ धन्य धार्या धन्यते देवकी यशवंती दोहीचे वसुदेव नंदाचे भाग्य झाले धन्यत्या गोपिका 16 सहस्त्र बाळा यादवा सकळा धन्य झाले धन्यते गोकुळ धन्यते गोपाळ नरनारी सकळ धन्य झाल्या धन्य म्हणे तुका तीची जन्म आली हरिरंगी रंगली सर्व भावे धन्यते गोकुळ धन्यते गोपाळ नरनारी सकळ धन्य झाल्या विठ्ठल विठ्ठल
गोधने कांबळी काष्टिका मोहरी पावानिका ब्रिदवाकी धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ नरनारी सकळ धन्य झाल्या माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी तुझे वर्णी गुण ऐसे दे काही करा ऐसे दे प्रेम काही करा माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे दे लसत्कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं समाळं वल्लभं यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं सिञ्जीनीकृतपन्नगेश्वरम् अच्युतानलसायकम् क्षिप्रदग्धपूरत्रयं त्रिदशालयैरभिवन्दितं चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः कालकण्ठं कलामूर्तिं कालाग्निं कालनाशनं नमामि शिरसा देवं किं नो मृत्युः करिष्यति अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि जय 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 बजरंगबली 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 पासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः दयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता धन्य ती गोधने कांबळी काष्टिका मोहरी पावानिका ब्रिदवाकी धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ नरनारी सकळ धन्य झाल्या। हा काल्याच्या चिंतनासाठी गायलेला अभंग परब्रह्ममूर्ती भक्त भार्गव चूडामणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि काल्याच्या प्रकरणातीलच हा अभंग कीर्तन सेवेसाठी आज निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड अभंग आहे
अभंगामध्ये महाराज भगवान श्रीकृष्णाच्या सहवासात जे जे आले त्यांना धन्यता देत आहेत. महाराज म्हणतात अगदी सुरुवात तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कीर्तन सुरू आहे तर बायांनी बोलू नका, मध्ये उडबस करू नका. सप्ताहाला 60 वर्षे झाली म्हटल्यानंतर आपल्याला एवढी शिस्त तर समजली पाहिजे. एवढा विक्षेप चांगला नाही. बसा शांत बसा, मधून उठू नका. ज्यांना उठायचे त्यांनी एकदाच उठा, पुन्हा पुन्हा उठू नका. कीर्तन आहे, तमाशा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि भजन होतं तेव्हा तुम्ही भजनही म्हणत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. थोडं काय तोंडाकडे पाहता मी काही परग्रहावरून आलेला थोडाच भजन केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. तुम्ही धार्मिक माणसं आहात, सगळ्यांना विनंती. गोड आहे या सुंदर वातावरणामध्ये, या आपल्या आप्पास्वामी मंदिराच्या सुंदर प्रांगणामध्ये आप्पास्वामी आणि रमामाय या सगळ्या दिव्य विभूतींच्या सानिध्यामध्ये आपला हा अखंड नाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे टिंबुर्दरा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी हा संपन्न होतोय. वर्षानुवर्षे आपला कार्यक्रम चालू आहे. या वर्षानुवर्षे चालत असलेल्या कार्यक्रमामध्ये यावर्षी पहिल्यांदा मला येण्याचा योग आला. हा योग जो आहे तो मागच्या वर्षी ज्यांचं कीर्तन झालं या ठिकाणी ते माझे मित्र आदरणीय तुकाराम महाराज पारधे यांच्या माध्यमातून राम महाराज अर्थात बाबांचा संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमातून इकडे आपल्या सेवेमध्ये येण्याचा हा योग आहे. या निमित्ताने इकडे येता आप्पास्वामी महाराजांचं आणि रमामाईचं दर्शन झालं. सुंदर शिवलिंग इथं आहे, प्राचीन मंदिरं आहेत, अतिशय आनंद वाटला. टेंभुर्दरा गाव छोटंसं आहे, 60 वर्षापासून आपला परमार्थ चालू आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये तळमळ ज्यांची होती हा कार्यक्रम संपन्न व्हावा अशी असे जे महात्मे काय चिरंगी महाराज बाबा ते होऊन गेले, ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. अतिशय धन्यवाद महाराज त्या महात्म्याला दिले पाहिजेत. कारण महात्म्यांचा स्वभाव आहे करुणी चिंतन करवी आणि का तोया झाला लोका नाव जगी. जशी नाव पाण्यामध्ये आपणही तरते आणि नावेत जो बसतो त्यालाही ती तारते, तसे साधू आपण तरतात आणि इतरांनाही तारतात, त्यांचे जे आश्रय करतात त्यांनाही तारतात. स तरती स तरती स लोकांस तारयती. अशा नारद भक्ती सूत्रानुसार आपण तरुण इतरांना तारणं, आप तरे त्याची कौन बराई. महाराज म्हणतात आपण तरणं त्यात काय नवल आहे, आपल्या बरोबर इतरांनाही तारणं. जसं पाणी पाऊस पडला आणि वाहायला लागलं पाणी, तर पाणी वाहत असताना मार्गात जर एखादा खड्डा आला तर त्या खड्ड्याला भरल्याशिवाय ते पाणी पुढे जात नाही. खड्ड्याला ओलांडून किंवा वळसा घालून जात नाही, ते त्या खड्ड्याला भरतं आणि मगच पाणी पुढे जातं. तसा साधू महात्म्यांच्या प्रवासामध्ये जीवनामध्ये जे खड्ड्यासारखे खास खड्डे तुमच्या आमच्यासारखे आले त्यांना ते ज्ञानाने पूर्ण करतात आणि मगच पुढे जातात. हा त्यांचा जसं ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे, ताप फेरी तपाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हा जसा गंगेचा स्वभाव आहे तसा महात्म्यांचा स्वभाव आहे, जे इतरांसाठी जगतात, जगदुद्धार करतात. बस असं नाही, आत्मनो हितार्थम आणि जगत हितायचे असं वचन आहे. आत्मनो हितार्थ स्वतःचे हित आणि जगाचे हित, बहुजन हिताय बहुजन सुखाय बरं का, अशी त्यांची आणि जीवनशैली असते. जीना है उसका भला जो दूसरों के लिए जीता है और मरना है उसका भला जो खुद के लिए जीता है. स्वतःसाठी जगणारा हा न जगलेला बरा. जगण्याला अर्थ पाहिजे बरं का. आणि अशा महात्म्यांच्या या असण्यामुळं इथल्या अस्तित्वामुळं हा छोटासा गाव परमार्थाला लागलेला आहे आणि परमार्थाला